महिलेचा 7व्या महिन्यातला रिपोर्ट हा पॉझिटिव्ह दाखवतो आणि त्यानंतरचे 5 रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह दाखवतात. नक्की काय प्रकार आहे, काय यामागचं कारण आहे, आपल्याकडे काय या संदर्भात? आता ह्या केसमध्ये असं सांगता येईल की आताच एक ताई आल्या होत्या, तर त्यांनी सगळी म्हणजे निवेदन आम्हाला दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करू, म्हणजे इकडच्या कुणाची चूक आहे ह्याचा शोध घेतला जाईल, जो दोषी आढळेल, कारण ही तशी खूप मोठी गोष्ट आहे. आणि वरून असं आहे की ताईंची अशी तक्रार आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. तर आमचं काम आहे की ह्याची पूर्ण चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्या ताईंचा संसार कसा मार्गी लागेल त्यासाठी आम्ही नक्की सगळे प्रयत्न करू. जनरली जो पॉझिटिव्ह रिपोर्ट असतो एचआयव्हीचा तो कधी निगेटिव्ह होतो का भविष्यामध्ये, किंवा असं काही घटना आहेत का? नाही, असं नाहीये, कारण म्हणूनच तर त्याला लाईफ टाईम ट्रीटमेंट घ्यावी लागते. मग त्यांच्यावर त्यांना जवळपास 15-16 महिने त्यांनी ट्रीटमेंट घेतली, गोळ्या औषध घेतले, त्याचे देखील त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. अनवॉन्टेड ट्रीटमेंट गेली तर अनवॉन्टेड ट्रीटमेंटमुळे त्यांनी सांगितलं की केस गळत आहेत, हातापायाला मुंग्या आहेत, काही ठिकाणी फंगल इन्फेक्शन होत आहे. कारण ह्या इम्युनो सप्रेशन झालेल्या आजाराला टॅकल करण्यासाठी दिलेलं मेडिसिन असते. कुठल्याही मेडिसिनचे साईड इफेक्ट असतातच. हे आपल्याला चौकशी अंती मी ह्याच्यावर तुम्हाला नेमलेली आहे. आम्ही चौकशी कमिटी नेमलेली आहे. चौकशी येईल ती 3 सदस्यीय त्रिसदस्यीय असते. खरं तर अशा पद्धतीने असा एक आरोप होतोय की आपल्याला जे अनुदान मिळतं आयसीटीसी सेंटरला ते बंद पडू नये म्हणून अशा पद्धतीचे चुकीचे रिपोर्ट दाखवले जातात. अशा घटना मंगळवेढा असेल, पंढरपूर अशा ठिकाणी देखील घडल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते. काय नक्की या संदर्भातले अनुदान कशामुळे मिळतात? तसं नाही आहे ऍक्च्युली. आता आयसीटीसी सेंटर्स हे आपल्याला जे खरोखर आजारी आहेत त्यांच्या ह्याच्यासाठीच निदान आणि उपचारांसाठीच उभी केलेली असतात. त्याच्यामुळे असे खोटे रिपोर्ट तयार करणं पूर्ण चुकीचं आहे. म्हणजे एवढ्या गंभीर आजार आला तर व्हायलाच नाही पाहिजे. इव्हन मेडिकल सिस्टीम मध्ये काही कधी एरर्स असतात, पण ह्या टेस्टला नसते. त्याच्यामुळे जे काही झालेलं आहे तो गंभीर प्रकार नक्कीच आहे, तरी आम्ही चौकशी करणार आहोत.